नमस्कार. 25 जुलै शनिवारी आषाढी एकादशी आहे आणि या दिवसापासून चातुर्मासाला देखील सुरुवात होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. वारीची पुण्य मिळेल आणि 24 तासात दारिद्र्य दुःख संपेल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय हरी विठ्ठल किंवा विठ्ठल विठ्ठल असं लिहायला अजिबात विसरू नका. विठ्ठल नामाचा जप अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी. हिंदू धर्मशास्त्रानुसार मनुष्याचे 1 वर्ष हे देवांचे 1 अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र असते. आषाढी एकादशीपासून दक्षिणायन म्हणजेच देवांची रात्र सुरू होते आणि भगवान विष्णू 4 महिने योगनिद्रेत जातात. या 4 महिन्याच्या काळात चातुर्मास याला आपण म्हणत असतो. सृष्टीवर आसुरी किंवा नकारात्मक शक्ती या प्रबळ होत असतात आणि त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीला व्रत केले जाते, उपवास केला जातो आणि गोसेवा देखील केली जाते. गोसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असे म्हणतात आणि तुम्ही या दिवशी जर गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर 33 कोटी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतात. आषाढी एकादशीला गोसेवा केल्याने एकाच वेळी सर्व देवतांचे पूजन केल्याचे पुण्यफळ मिळत असते, ज्यामुळे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. घरातील दुःख देखील नष्ट होत असते. गोमातेची पूजा करून एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष पूर्णतः नष्ट होत असतो. नजरबाधा देखील दूर होते. तर ती वस्तू देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. 24 एकादशींचे पुण्यफळ या एकादशीच्या उपवासाने आणि साधनेने मिळत असते. महाएकादशी आपण आषाढी एकादशीला म्हणत असतो, कारण आषाढी एकादशीला सर्व व्रतांमध्ये सर्वोच्च स्थान दिले गेलेले आहे. असे मानले जाते की जर एखाद्याला वर्षभरातील इतर एकादशींचे उपवास करणे शक्यच झाले नाही, तर फक्त आषाढी एकादशीचे व्रत केल्याने किंवा या दिवशी केलेली गोमातेची सेवा यामुळे वर्षभराच्या 24 एकादशींचे पुण्यफळ ही एकादशी मिळवून देत असते. म्हणून या दिवशी तुम्हाला जरी उपवास काही कारणास्तव करणे शक्यच नाही झाले, तर तुम्हाला गोमातेची सेवा करायची आहे. दिवसभर मंत्रोच्चार करायचा आहे, विठ्ठल नामाचा जप करायचा आहे. यामुळे तुम्हाला पुण्यफळ मिळेल आणि उपवास करणे शक्य झाले तर नक्की तुम्ही उपवास करा, कारण 24 एकादशींचे पुण्यफळ मिळेल. 25 जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. तर आपण बघूयात मुहूर्त कधी आहे. तर एकादशी तिथी प्रारंभ हा 24 जुलै रोजी सकाळी 9:13 होणार असून एकादशी तिथी समाप्ती ही 25 जुलै रोजी सकाळी 11:34 होणार आहे. व्रत कसे करायचे आहे तर उदय तिथीनुसार 25 जुलैला शनिवारीच हे व्रत करायचे आहे, पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे. व्रत पारणाची वेळ काय आहे म्हणजे उपवास सोडण्याची वेळ काय आहे तर 26 जुलै रोजी पहाटे 5:46 ते सकाळी 8:31 दरम्यान. तर तुम्हाला गोमातेचीच सेवा का करायची आहे? आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी आपण म्हणतो आणि महाएकादशी देखील म्हणतो, ही वारकरी संप्रदाय आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी भक्तीचा सर्वात मोठा उत्सव आहे. या तिथीला धार्मिक आणि आध्यात्मिक आणि विशेषतः विठ्ठल पांडुरंग भक्तीच्या दृष्टीने अत्यंत अनन्यसाधारण महत्त्वाचे मानले जाते. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 24 एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला श्री विष्णूंचे तत्त्व पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते. या दिवशी वातावरणात सात्विकता अधिक असल्याने नामस्मरण किंवा साधना किंवा असे काही सोपे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचा सर्वाधिक लाभ होतो. या दिवशी मनापासून उपवास करून पूजा केल्याने, विष्णूची आराधना केल्याने माणसाच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होते आणि आध्यात्मिक शुद्धी होत असते. आणि तुम्हाला माहीतच आहे, लाखो करोडो संप्रदाय, वारकरी संप्रदाय या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो. त्यांच्या नामजपामुळे वातावरणामध्ये एक वेगळीच सात्विक सकारात्मक एनर्जी निर्माण होत असते आणि या एनर्जीमध्ये तुम्ही जर काही प्रभावी उपाय केले तर ते 100% तुम्हाला फळदायी ठरत असतात. त्यामुळेच गोमातेची सेवा करायची आहे, कारण विष्णू तत्व देखील पृथ्वीवर आहे, नामजपामुळे सकारात्मकता देखील आहे आणि गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून तुम्हाला हा उपाय केल्याने निश्चितच सर्व देवतांचे आशीर्वाद मिळून 24 तासात तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख नष्ट होणार आहे आणि वारी केल्याचे पुण्य देखील तुम्हाला मिळणार आहे.
चला तर वेळ वाया न घालवता मुख्य विषयाकडे वळूयात. अजून एक थोडक्यात सांगायचे तर श्री विठ्ठल म्हणजे पांडुरंग आणि एकादशीचे महत्त्व. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल हे भगवान विष्णू म्हणजेच कृष्णाचेच रूप आहे. विठ्ठल आणि एकादशीचे अत्यंत अतूट नाते आहे, कारण इंद्रिय आणि मनाचे ऐक्य असते. संतांच्या विचारानुसार एकादशी म्हणजेच आपली 10 इंद्रिये आणि 1 मन हे सर्व एकत्र करून पांडुरंगाच्या चरणी अर्पण करणे होय. हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. 28 युगे विटेवर उभा असलेला पांडुरंग. भक्त पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन पांडुरंग पंढरपुरात आले. पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर भगवंत आजही युगे 28 दोन्ही हात कटीवर ठेवून भक्तासाठी उभे आहेत. विठुरायाचे हे रूप समानता आणि अथांग प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तर मी तुम्हाला जी वस्तू गाईला खाऊ घालायची आहे ती सांगणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार गाईला तुम्ही ही एक वस्तू जर खाऊ घातली तर तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो. गुरु हा भाग्य, संपत्ती, विवाह, शिक्षण आणि तुमच्या प्रत्येक प्रगतीचा कारक असतो. अडकलेली कामे देखील तुमचे पूर्ण होतात. जर तुमच्या कामात सतत काही ना काही अडथळे येत असतील, काही ना काही समस्या येत असतील, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमचा विवाह कोणी विवाह इच्छुक असेल आणि त्यांचा विवाह होत नसेल, उशीर होत असेल त्यांच्या विवाहाला, तर हा उपाय तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. हा उपाय केल्याने विष्णू आणि गुरु ग्रहाचे कृपेने तुमचे सर्व जे काही अडथळे आहेत ते मोकळे होतात आणि मार्ग मोकळे होतात. त्याचबरोबर 33 कोटी देवीदेवतांचा आशीर्वाद मिळतो. तर तुम्ही हा उपाय कोणत्या वेळेत करू शकता तर दिवसभरात कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही केला तरीही चालेल. त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे. 1 तांब्याचा तांब्या, त्यासोबतच हळद, कुंकू, अक्षता, 2 गुळाचे खडे, 1 ते 2 तास भिजवलेली चणा डाळ तुम्हाला या ठिकाणी हवी आहे. त्यासोबतच तुळशीपत्रे पाहिजे आणि तांब्याचा कलश, शुद्ध पाणी आणि हळद मिश्रित गंगाजल त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे एका तांब्याच्या कलशामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकावे. आता काय करायचे आहे तर सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे आषाढी एकादशीच्या दिवशी. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुळशीपत्र टाकायचे आहे. त्यानंतर देवघरात विष्णू, विठ्ठल किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला आवर्जून अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे शक्य झाले तर नक्की करा, किंवा मग तुम्ही त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील जप करू शकता. पिवळे फुले अर्पण करायचे आहे, पिवळाच नैवेद्य अर्पण करायचे आहे आणि नैवेद्यावर तुळशीपत्र आवर्जून ठेवायचे आहे. देवासमोर एक पाट ठेवून त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरवायचे आहे. तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. घेतलेल्या तुम्हाला ताटामध्ये कुंकवाने एक स्वस्तिक काढायचे आहे. तर तुम्ही एक ताम्हण घ्या, ताम्हणामध्ये एक स्वस्तिक काढायचे आहे. पहिले विष्णूसाठी आणि दुसरे स्वस्तिक लक्ष्मीसाठी, असे 2 ताम्हण मिळाले तर 2 ताम्हणामध्ये 2 स्वस्तिक काढावे. दोन्ही स्वस्तिकवर हळद, कुंकू, अक्षता वाहून मधोमध एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. गुळाच्या खड्याच्या शेजारी थोडी भिजवलेली चणा डाळ ठेवायची आहे आणि त्या दोन्हीवरही एक एक तुळशीपत्र ठेवायचे आहे. त्याचबरोबर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. त्यानंतर गोमाता सेवा का करायची आहे तर जप झाल्यावर ताटातील चणा डाळ आणि गूळ एका वाटीत एकत्र करून घ्यायचं आहे. सोबतीला पाण्याचा कलश घ्यायचा आहे आणि हळद कुंकू घेऊन गायीजवळ जायचे आहे. सर्वप्रथम गायीच्या पायावर कलशातील पाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर गायीची पूजा करायची आहे, हळद कुंकू वाहायचे आहे. त्यानंतर वाटीतील गूळ आणि चणा डाळ तुमच्या उजव्या हाताने गायीला खाऊ घालायचे आहे. गायीच्या जिभेचा स्पर्श हाताला होणे अत्यंत शुभ मानले जाते. गायीच्या पाठीवरून तुम्हाला हात फिरवायचा आहे. त्यानंतर प्रदक्षिणा करायची आहे. प्रदक्षिणा करत असताना विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करू शकता, किंवा ओम विष्णवे नमः हा मंत्र जप करू शकता, किंवा विठ्ठल विठ्ठल हा मंत्र देखील तुम्ही जप करू शकता. वास्तुदोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची शेवटची एक कृती तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. मी तुम्हाला सांगितले होते की तुम्हाला एक वस्तू घरी घेऊन यायची आहे गायीच्या पूजनेनंतर, ज्यामुळे घरातील वास्तुदोष आणि पितृदोष पूर्णतः नष्ट होणार आहे. तुमच्या घरामध्ये काही ना काही दोष असतील तरच तुमच्या घरात नेहमी नकारात्मकता, नकारात्मक विचार येणे, कोणत्याही कामं तुमचे पूर्णत्वाला न जाणे किंवा क्षुल्लक कारणावरून वादविवाद, भांडणे होणे असे होत असते. तर तुमच्या घराला लागलेली नजर असू शकते किंवा शत्रूंची देखील वाईट नजर तुमच्या घराला लागल्यामुळे वारंवार संकटे येत असतात.
त्यासोबतच कधी वास्तुदोष पण असतो, तर कधी पितृदेवतांचा देखील तुम्हाला दोष लागलेला असतो. तर हा सर्व दोष निवारणासाठी एकमेव ही 33 कोटी देवीदेवता असलेली ही गोमाता, हिची सेवा केल्याने तुमचे हे सर्व दोष निवारण होण्यासाठी हा उपाय तर तुम्हाला करायचाच आहे. आणि एक वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायची आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात 100% बदल घडणार आहे. तर ती वस्तू कोणती? तर गायीची सेवा झाल्यानंतर गायीच्या पायाखाली थोडीशी माती किंवा धूळ असेल तर ती उचलून तुम्हाला घरी आणायची आहे. त्यानंतर घरात आल्यावर ती देवघरात ठेवायची आहे. घरी येताना कोणाशीही बोलायचे नाही आहे, शांतपणे आणि मनामध्ये सकारात्मक भाव ठेवूनच ही वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. त्यानंतर ती देवघरात ठेवायची आहे. याने घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि कोणतीही लागलेली नजरबाधा किंवा नकारात्मक ऊर्जा मुळासकट नष्ट होत असते. दुसऱ्या दिवशी या मातीचे काय करायचे आहे? तर दुसऱ्या दिवशी ही माती तुळशीच्या किंवा इतर कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये टाकली तरीही चालेल, काहीही हरकत नाही. आता महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा तर उपाय करणार आहात. हा उपाय तुम्हाला मनोभावे करायचा आहे आणि त्याचे काही नियम देखील पाळायचे आहे. नियम पाळून जर हा उपाय केला तरच तो 100% फलित ठरत असतो. अन्यथा त्याचे तुम्हाला परिणाम पाहायला मिळत नाही, शुभ परिणाम. आणि त्यानंतर तुम्ही म्हणता की उपाय केला परंतु याचा काहीच शुभ परिणाम पाहायला मिळाला नाही, तर काही ना काही चूक होत असते किंवा मग नियम आपण पाळत नाहीत. तर तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत. ते म्हणजे हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी कधीही करू शकता, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. पण तुम्हाला शुचिर्भूत होऊन सकारात्मकतेने हा उपाय करायचा आहे. त्यानंतर दुसरा नियम म्हणजे घरामध्ये जर सुतक असेल किंवा मग स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. सुतक असेल तर कोणीही करू नका. ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल ती सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. जर तुम्ही हा सर्व विधी करत असाल तर नक्की करा. गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला करणे शक्यच नाही झाले तर मग रस्त्यात तुम्हाला कुठेही गाय दिसल्यास तिला किमान हिरवा चारा तरी खाऊ घालावा किंवा घरी आल्यास गूळ किंवा एक पोळी नक्की गाईला खायला द्यावी. तुम्ही या प्रकारे ही वस्तू गाईला खाऊ घातल्यास घरातील दारिद्र्य नष्ट होऊन रखडलेली कामे पूर्ण होतात आणि मनोकामना देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर तुम्हाला या उपायासोबतच तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक काढायचे आहे. कुंकवामध्ये थोडेसे पाणी मिसळून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढून त्याला हळद, कुंकू, अक्षता, धूप ओवाळायचा आहे. त्यानंतर तुम्ही ताटामध्ये जे स्वस्तिक काढलेले आहे ते तुम्ही विठ्ठल मूर्तीसमोर, विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवले तरीही चालेल किंवा एका पाटावर ठेवले तरीही चालेल. त्यासोबतच तुम्ही बघितलं असेल भगवान विष्णूंना म्हणजेच कृष्णाच्या अवतारामध्ये असलेल्या विष्णूंना गाय किती प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही गायीची सेवा केल्यास साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. या शुभतिथीवर आवर्जून हा उपाय करा. त्यासोबतच जास्तीत जास्त विठ्ठल नामाचा जप करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.